मित्रांनो नमस्कार। हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश म्हणजे यापूर्वी जो आपण TET 2025 सेट सी घेऊन जी उत्तर तालिका संभाव्य उत्तर तालिका तयार केली होती त्यावेळेसच सांगितलं होतं की काही प्रश्न संदिग्ध आहेत त्यामुळे उत्तर बदलू शकतात। तरी परंतु काही विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाबद्दल संशय होता। मराठी व्याकरणाचा हा प्रश्न आहे परंतु कन्सेप्ट काही वेळेस क्लिअर नसतात त्यामुळे मग आपला गोंधळ उडतो गूगलवर वगैरे बघून। तर आता हा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता असं विचारले। म्हणजे चार जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक पर्याय गटामध्ये बसत नाही। आणि आपण याआधी जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द असा विचार करून फुले हे या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं होतं त्या ठिकाणी। तर आता कारण नाले पेले भाले यांचेच आपण एकवचनी रूप घेतले तर नालेचं एकवचन होईल नाला, पेलेचं होईल पेला आणि भालेचं होईल भाला, तसेच फुलेचं एकवचन होईल फूल म्हणून। आता या बाबतीत तर कोणाला संशय नाहीये। तर मुळात आपण नियमानुसार उत्तर काय येतं ते पाहूया म्हणजे आपला संदेह दूर होईल आणि मुळामध्ये आपल्या चॅनलचा तोच उद्देश आहे। तर या ठिकाणी हे जे पुस्तक तुम्हाला समोर दिसते मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आमचं पुस्तक आहे ते के सागर पब्लिकेशनचंच आहे। मुळात या पुस्तकाची जाहिरात नाही आहे। तर या पुस्तकामधील जे 6वं प्रकरण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वचन विचार म्हणून 6वं प्रकरण आहे। तर या पुस्तकातील आणि इतर कोणतंही पुस्तक घेतलं तुम्ही मराठी व्याकरणाचं त्यामध्ये हे नियम तुम्हाला मिळू शकतील। अगदी स्कॉलरशिपचं पुस्तक घेतलं तरी मिळतील। तर या ठिकाणी पहा मी खुणा करून ठेवलेले आहेत जे बाकीचे 3 शब्द आहेत म्हणजे फुले वगळता त्या शब्दांचे जर एकवचन केलं आपण तर नाला होतं, त्यानंतर पेला होतं आणि भाला होतं। म्हणजे हे 3 जे शब्द आहेत फुले हा शब्द वगळता हे 3 जे शब्द आहेत ते आकारांत शब्द आहेत, लक्षात घ्या। आकारांत आणि म्हणजे आणि त्याचा अंत होतो त्या ठिकाणी। तर या ठिकाणी नाला पेला आणि भाला तर या ठिकाणी हा नियम पहा, आकारांत पुल्लिंगी शब्दांचे रूपांतर एकारांत होते असं म्हटलंय, लक्षात घ्या। आता हे 3 शब्द पुल्लिंगी आहेत हे मी त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर आकारांत पुल्लिंगी शब्दांचे रूपांतर एकारांत होतं म्हणजेच नालाचं काय होईल मग या ठिकाणी एकारांत नाले, पेलाचं काय होईल पेले आणि भालाचं काय होईल भाले। या पद्धतीने या पुल्लिंगी नामांचं अनेक वचन होईल। त्याच वेळेस फुले हा शब्द कसा आहे तर त्याचं एकवचन काय होतं फूल होतं। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच्या संदर्भातला नियम या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। आता हा 9वा नियम आहे की नपुंसकलिंगी अकारांतची अनेक वचने एकारांत होतात। म्हणजे आपलं जे फुले दिलेलं आहे त्याचं एकवचन फूल होतं। आता फूल होतं म्हणजे काय आहे हे अकारांत शब्द झाला आणि अकारांताचं अनेक वचन काय होतं एकारांत होतं म्हणजेच फूलचं काय होईल फुले। आणि योगायोग म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपण जे उदाहरणं घेतलेले आहेत त्यामध्ये फुलेचं एकवचन फूल आहे म्हणजेच फूलचं अनेक वचन काय आहे मग याचा अर्थ फुले आहे। तर या ठिकाणी इतर 3 जे शब्द आहेत फूल हे एकमेव अकारांत आहे आणि बाकीचे नाला पेला आणि भाला हे तिन्ही आकारांत शब्द आहेत। आपल्याला असंही म्हणता येईल की नाला पेला आणि भाला या आकारांत शब्दांची अनेक वचने दिलेली आहेत नाले पेले भाले म्हणून। मात्र फक्त फूल हा एकच शब्द त्या ठिकाणी आकारांत आहे आणि त्याचं अनेक वचन फुले दिलेलं आहे। म्हणजे तर फुले हे उत्तर काय येईल मग तर इतर 3 पर्याय हे आकारांत शब्दांचे अनेक वचन आहेत तर फुले हे फक्त एकच अकारांत शब्दाचं अनेक वचन आहे त्यामुळे। त्यानंतर एक कन्फ्युजन अजून होतं की नाला आणि नाली या बाबतीमध्ये की नाली हे देखील अनेक वचनी वापरलं जातं। तर या ठिकाणी हा नियम तुम्ही पहा, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे आता नाली जर आपण विचार केला तर हे इकारांत आहे तर नाली या इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते म्हणजेच नालीचं काय होईल नाल्या असं होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुतळी सुतळ्या, कळी कळ्या, साडी साड्या, विळी विड्या या प्रकारे। तर मुद्दा हा आहे या ठिकाणी की या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते फुले हेच बरोबर आहे कारण फुले हा एकच शब्द आकारांत आहे आणि इतर 3 शब्द हे आकारांत शब्दांची अनेक वचने आहेत तर फुले हा आकारांत शब्दाचे अनेक वचन आहे। तर अशा प्रकारे कन्फ्युजन दूर करा। येणाऱ्या अंतिम उत्तर तालिकेमध्ये फुले हे उत्तर असणं अपेक्षित आहे। तर
व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. तुमच्या अजूनही काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तुमचा मागच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे, त्यामुळे आपण सायन्सचा देखील व्हिडिओ करतोय आणि त्यानंतर मग जर आपली इच्छा असेल तर पेपर 1चा देखील व्हिडिओ करता येईल. धन्यवाद. तर वर दाखवलेल्या पुस्तकातील 6वं प्रकरण वचन विचार हे या ठिकाणी पाहून घ्या. अगदी नोट्सच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपण झूम केलं म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल.